माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील. आणि लाईक करा. तसेच 6th स्टँडर्डचे मॅथ्सचे आणि सायन्सचे जे आधी व्हिडिओ मी अपलोड केलेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला आधीचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. प्रत्येक लिंकवरती नाव दिलेलं असेल. आणि तो डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करणार, ह्या नावाच्या बाजूला बघा इथे त्रिकोण आहे, त्या त्रिकोणावरती आपण टच केल्यावरती तो त्रिकोण उलटा होतो आणि खाली आपल्याला बघा इथे हे सगळ्या लिंक येतात. तर तुम्ही नक्की चेक करा. हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6चा नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस आपण 5th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. तसंच आपण मॅनमेड रिसोर्सेससुद्धा पाहिलेलं आहे. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय की जे आपल्याला निसर्गातून उपलब्ध होतात त्या संसाधनांना नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. मॅनमेड म्हणजे काय की आपण जे तयार करू शकतो त्याला म्हणायचं मॅनमेड. आणि जे आपण तयार करू शकत नाही, डायरेक्ट नेचरमधून आपण यूज करतो, नेचरमध्येच मिळतात, त्याला म्हणायचं नॅचरल रिसोर्सेस. इथे आपल्याला एअर, वॉटर अँड लँड ह्या 3 नॅचरल रिसोर्सेसबद्दल या लेसनमध्ये शिकायचं आहे. आता इथे बघा एक पिक्चर दिसते तुम्हाला. या पिक्चरमध्ये 3 तुम्हाला पार्ट केलेले दिसतात: ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. याला मराठीमध्ये वातावरण, जलावरण आणि शिलावरण असे म्हटले जाते. पहा इथे काय दिसत आहे आपल्याला. ह्या आकृतीमध्ये काही घटक म्हणजे पक्षी हे हवेमध्ये उडताना दिसत आहेत. काही बाबी ह्या पाण्यामध्ये आहेत, पाण्यामध्ये फिश दिसत आहेत. तसंच गाय कुठे दिसते? जमिनीवरती. म्हणजे आपण ज्या वस्तू बघतो, ज्या आपण पृथ्वीवरती वस्तू आहेत त्या एकतर ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर किंवा लिथोस्फिअर याच्याशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने निगडीतच असतात. यू कॅन सी that some things in the picture in water, some on land and some in the sky, that in the air. Thus all things on the earth are associated with air, water and land. Air, water, land are called the earth, atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. म्हणजे air, atmosphere, water, hydrosphere आणि land, lithosphere. हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपण पुढे बघूया आता. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांनाच काय म्हणायचं? नॅचरल रिसोर्सेस. बघा इथे खाली एक पिक्चर दिलेला आहे. प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. आपल्या पृथ्वीवरती लँड किती आहे आणि वॉटर किती आहे? बघा वॉटर आहे 71% आणि लँड आहे 29%. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. The surface of earth comprises water and land, that is hydrosphere and lithosphere. म्हणजे अर्थचा जो सरफेस आहे तो हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरचा आहे. त्याचं प्रपोर्शन बघा हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरचं. 29% लिथोस्फिअर म्हणजे लँड आणि 71% आहे आपल्याला हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याने व्यापलेली आहे. आपल्याला फिगर ही दिसते. वी ऑल्सो लुक अपॉन दिस नॅचरल कंपोनंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. इन अदर वर्ड वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट. बघा हे पाणी जे आपण बघतो हे पाणी बघा जमिनीवरचं एक सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस स्वरूपामध्ये असतं. ते आपल्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणून यूज करतो. पुढे बघूया आपण काय आहे. एअर. आता हे 3 आपण नॅचरल रिसोर्सेसचा अभ्यास करणार आहोत या लेसनमध्ये. सगळ्यात पहिला आहे एअर. पाहूया आपण एअर. द एअर इज द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेनिंग नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस
नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. इथे फिगर बघा तुम्ही, फिगर ही थोडीशी मी तुम्हाला दाखवते झूम करून. बघा इथे प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. बघा इथे 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे, 0.07% अदर कन्स्टिट्युएंट आहेत, आर्गन आहे 0.9%, ऑक्सिजन 21% आणि नायट्रोजन आहे 78%. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पृथ्वीवरती असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजेच हवा. वायूसोबत धूलिकण म्हणजेच बघा धूलिकण, तसंच पाण्याची वाफ याचा देखील त्याच्यामध्ये समावेश असतो. हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसे जसे भूपृष्ठापासून वर जावे तसे तसे कमी होते. म्हणजे अर्थच्या सरफेसजवळ जास्त असते आणि जसं जसं आपण वरती जाऊ तसं हवेमधील पाण्याचे जे प्रमाण आहे बाष्प ते कमी होत जातं. बघा आता ह्या आपल्याला याचं यूज बघायचं आहे. काही याचा खाली दिलेला आहे, सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. नायट्रोजन पहिला आहे. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. म्हणजे नायट्रोजन कशासाठी वापरला जातो, तर सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी त्याची मदत होते. तसंच अमोनियाची निर्मिती करताना व खाद्यपदार्थ जे आपण पॅकेज फूड खातो ते पॅक करताना सुद्धा नायट्रोजनचा यूज केला जातो. बघा हे सगळ्या गॅसेसचे जे यूज आहेत तुम्ही पाठ करून ठेवायला लागतील, कारण परीक्षेला तुम्हाला हे येऊ शकतात. फिल इन द ब्लँक्स किंवा युजेस ऑफ गॅसेस असं सुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबक्शन. म्हणजे सजीवांच्या श्वसनासाठी आपण जे श्वासोच्छ्वास घेतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपण यूज करतो. तसंच ज्वलनासाठी जे आपण ज्वलन करतो त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन हे गरजेचं असतं. आपण जे मेणबत्तीचा बघा प्रयोग करतो त्याच्यामध्ये त्या मेणबत्तीवरती आपण ग्लास ठेवल्यावरती त्या ग्लासामध्ये जिथपर्यंत ऑक्सिजन आहे तिथपर्यंत ती मेणबत्ती जळत राहते. याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन फायर एक्सटिंग्विशर. म्हणजे काय की वनस्पती फोटोसिंथेसिसमध्ये जे आपलं अन्न तयार करतात त्यासाठी त्यांना कार्बन डायऑक्साईड वायूची गरज असते. तसंच अग्निशमक नळकांड्या ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड वापरलेला असतो. बघा पुढे आहे आर्गॉन. यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्बमध्ये आर्गॉनचा वापर केला जातो. नंतर आहे हेलियम. यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड अल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. म्हणजे कमी तापमान होण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. नंतर आहे निऑन. निऑन इज यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. म्हणजे काय तर जाहिरातीमध्ये याचा वापर केला जातो आणि रस्त्यावरच्या दिव्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. नंतर आहे क्रिप्टॉन. यूज इन फ्लोरोसंट ट्यूब. म्हणजे फ्लोरोसंट पाईपमध्ये याचा यूज केला जातो. नंतर आहे झेनॉन. यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. म्हणजे फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो. बघा इथे रिमेंबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज sustained due to the balance between various gases and other constituent of air. The atmosphere is very important filter. It allow the light and heat of the sun reaches the earth, which is necessary for life, but it prevent the harmful element from reaching the earth. It is in the atmosphere that fog, cloud, snow, rain are produced. म्हणजे हवेतील विविध वायू व इतर घटक त्याच्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आणि जी हीट असते ती आपल्यापर्यंत कशी पोचते, तर एअर ह्या म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जी एअर असते त्या एअरच्या माध्यमातूनच ती आपल्यापर्यंत पोचते. त्याच्याशिवाय त्याला माध्यम नाही आहे हीटला किंवा सन रेजला आपल्यापर्यंत पोचवायला. पुढे बघूया आपण 3 पिक्चर बघा इथे दिलेले आहेत. त्याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन 3 पिक्चर्स बिलो. सोबतच्या चित्रातील साम्य कोणते. बघा काय साम्य तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये. तिन्ही ह्याच्यामध्ये एअर पोल्युशन झालेलं दिसतंय. एका ह्याच्यामध्ये कारखान्यातून निघणारा धूर आहे, दुसऱ्या ह्याच्यातून गाडीतून निघणारा धूर आहे आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये कुठेतरी
जळलेलं आहे, ज्वाला निघतायत, आग लागलेली आहे आणि त्याच्यातून जो धूर निघतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन होते. ऑल द पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. म्हणजे थेट धूर हा हवेत मिसळलेला जातोय आणि याच्यामुळे काय होतं, एअर pollution. This is called air pollution. Harmful gases are given out through combustion of fuels in vehicles, big industry. बघा व्हेकल्स, इथे व्हेकल्स दाखवले तुम्हाला मधल्या पिक्चरमध्ये. फर्स्ट पिक्चरमध्ये इंडस्ट्रीमध्ये दाखवलेलं आहे, इंडस्ट्री दाखवलेली आहे. अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ फ्यूल लाईक वूड अँड कोल. म्हणजे इथे जी आग लागलेली आहे जंगलात, त्याच्यामध्ये लाकूड आणि हे जळलेलं आहे, त्याच्यामुळे कोळसा, त्याच्यामुळे सुद्धा जो धूर निघतो त्याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होतं. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग. इथे एका ब्रॅकेटमध्ये बघा काय दिलं आपल्याला, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबक्शन ऑफ फ्युएल्स. म्हणजे इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक, जे आपल्याला शरीराला घातक घटक आहेत ते कोणते आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट म्हणजे काजळी. पुढे आहे ओझोन लेअर. पहा ओझोन लेअर म्हणजे काय, ओझोन लेअर हा ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात वरती लेअर असतो ओझोनचा. त्या ओझोन लेअरमध्ये काय होतं बघूया आपण. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन there is a layer of ozone gas in the lower part of stratosphere. Ozone gas is not directly useful for survival of living things, yet it is very important for living things to have the layer of ozone at the high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorb their rays. As a result, life on earth is protected. म्हणजे काय होतं, ओझोन गॅस हा एक गाळणीसारखा आहे, फिल्टरसारखा आहे. बघा आपण जेव्हा चहा गाळतो तेव्हा गाळणीमध्ये आपली चहा पावडर जाते आणि जो चहा प्यायचा आहे तो आपल्या कपात येतो. तसंच सूर्यापासून जे रेज येतात त्यातले सगळेच रेज आपल्याला, किंवा त्याची जी हीट आहे ते सगळंच आपल्याला चांगलं नसतं. काही रेज त्यातले खूप हार्मफुल असतात. तर ओझोन गॅस काय करतो, हे फिल्टरचं काम करतो गाळणीसारखं. जे आपल्याला आवश्यक रेज आहेत, जे हार्मलेस आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि जे हार्मफुल आहेत ते गाळून तो वरच्या वरतीच ठेवतो आणि आपल्याला त्या हार्मफुल रेजपासून प्रोटेक्ट करतो. म्हणजे ओझोन हा लेअर किती गरजेचा आहे. पण दिवसेंदिवस काय झालं आहे, हा ओझोनचा लेअर खूप पातळ होत चालला आहे. कशामुळे हा विरळ होत चाललेला आहे, तर आपण जे एअर पोल्युशन करतो त्याच्यामुळे. तसंच इथे दिलं आहे एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेटरच्या जो त्याच्यामुळे सुद्धा आपले हे ओझोनचा हे दिवसेंदिवस विरळ होत चाललेला आहे. 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. म्हणजे 16 सप्टेंबर हा ओझोन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला सुद्धा येऊ शकतं. तुम्ही 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲट ओझोन प्रोटेक्शन लेअर. बघा इथे आपण एअर हा एक टॉपिक घेतलेला आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये मी वॉटर हा टॉपिक घेईन. नक्की बघा. आणि तसेच आधी शिकवलेल्या लेसनच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेक करा. आणि पूर्ण लेसन शिकवून झाल्यावरती त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सरचा पण एक व्हिडिओ केला जाईल, तो सुद्धा नक्की बघा.